अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, निराशाग्रस्त मनाला मनोरंजनानं संमोहित करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या भूतम भयम या चित्रपटातील कलाकार। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम अभिनेता करण सोनावणे, नील साळेकर, सगळ्यांचा लाडका मनमित पेन, साता समुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवून मराठीची शान उंचावणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री छाया कदम, अभिनेता शुभम जाधव, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि भूतम भयम या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक रामचंद्र गावकर। तुम्हा सगळ्यांचं जत्रेत मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, गावी आलेल्या भाऊजींची सरबराई करण्याचा मेहुणानं बांधलाय चंग। चला बघूया त्यामुळे भाऊजींना काय काय सहन करावं लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकर यांना। अरे काय झालाय काय तुम्हाला? आल्यापासून नुसतं पितावच आहे। अरे ती बिर्याणी आणली, ती शाप वाटायला लावलात काय? अरे गार झाली असेल, आतमध्ये कोंबडी शाप जो कुमाटली असेल। खा की नाही, मेलो पिणार नाही तर कधी। अरे ते भाऊजी कधीपासून कोल्ड्रिंक पितायत, त्यांना जेवाय बोलला की ना पाहुणे आहेत भाऊजी नो जेवायला चाल जेवायला। ठीक आहे ठीक आहे चालेल, अरे नाही रे, मी ओके, मी नाही पित आहे। नको हा नको नको, मी ओके आहे। भाऊजी बसा। काय झालं? मी काय नाही बघ रे, हाड, तुमच्या आईला खा बिर्याणी तुमची। काय केलं ना मस्त आहे। काय झालं? अचानक भडकले आहे ते। अरे ते कधी भडकत नाही, शांत माणूस तो, देव माणूस तो। इकडे कोल्ड्रिंकच प्यायले आहेत ना? बोका कोला पियाले। बोका कोला आईला कोल्ड्रिंकने तापलेला माणूस पहिल्यांदा बघितला। नाही नाही मजा। मी ना ऐकलेला काय काय लोकांना कोल्ड्रिंक पण लागतं। हो दारू बेकार बोल बोल जा बोल। तिकडे आहे जावा। कानपड पुट्ट इकडे नाही. काय झालं काय भाऊजी? काय झालं काय? चल. खा तुमची बिर्याणी, मला नको ती। नको नको, काय झालं भाऊजी? काय प्रॉब्लेम? हे बघ, मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो। अरे बसवलं कशाला? त्याने मला बसायचं नव्हतं ना। काय झालं, बऱ्याच दिवसांनी तुम्ही आले म्हणून बसले। तुम्ही आता 4 वर्ष झाली सोडली तर आम्ही त्याला काय करणार ना भाऊजी। तर ते काय झालं, ते तू बसवलं ना, ते मी त्यांच्या वतीने तुम्हाला सॉरी बोलतो ना हा भाऊजी। ठीक आहे, तुम्ही आवरा लवकर, पटकन घरी सोड मला, मला थांबायचं नाही ते। चला ना मग, तुम्ही काय झालं का? तुम्हाला का करताय? अरे माझ्या मांडीच्या मागच्या बाजूला बेंड आलंय। बेंड आलं म्हणजे? उबाळ उबाळ उभा? उबाळ आलंय आणि त्याने बसवलं रे मला। सॉरी मग कसं होतं ते? नाही ना, मी अरे ते काय, मी येणारही नव्हतो, मी रात्रभर आराम करणार होतो घरी। आत्ताच आलो तुमच्या गावी। बरं भाऊजी माझे मित्र आहेत, चला घेऊन आलास तू। बरं, येताना मेडिकल पण सगळे बंद। तर मुंबई सारखं नाही ते रात्री लवकर बंद होतं, पण मी त्यांच्या वतीने मी सॉरी बोलतो। अरे काय, कालपर्यंत ओके होतं जरा, म्हणजे होतं, एवढं दुखत नव्हतं। आता ते ST मधनं आलो ना, रेक्झिन गरम गरम झालं। ते आता ठसठसतंय, ठसतं आणि बसवलं रे त्याच्यात। होय ना। सॉरी तुम्ही
तुम्ही आता काय करा, तुम्ही माझे चला. हा. तुम्ही आता अजिबात बसू नका तिकडे. लगेच घरी जाऊ. मला ते सहन नाही होत रे. तुम्ही बिर्याणी खा, उभ्या उभ्या बिर्याणी खा, बसू नका. हा? लवकर आवरूया. बोला हे लेग पीस टाक मला एक. या, चल एक पीस. मँड्या आहे सॉरी बोल बाबा मी फक्त एवढाच वडला त्याला भाऊ दे रे त्यांचं माझं काय हे नाही आहे रे. हो, भाऊजी. भाऊजी बसा भाऊजी. काय गेलेस तू बाबा थांब. अरे बाबा, अरे सांग ना मारतायत ती, आणून आणून बसवतायत. अरे भोजनी बाबा माझी सोनी थांब. अरे आई भोजनी, अरे माझे भाऊजी आहे ना, त्यांच्या मांडीला ना बेंड आलाय. बेंड म्हणजे बेंड रे बेंड. एवढं काय मँड्या अरे बेन बेन बेंड. अरे उबाळ उबाळ ही हीटचा त्रास आहे काय ही हीटचा आहे मी आवरा मंदार मला घरी सोड, मला नाही थांबायचं. ए, अरे मी पीत पण नाही यार. ए मँड्या ए आपल्याला फोडायचं आहे काय ते पडतात का उभाला? नाही. आणि तुला बोललो ना 4 चौघात बाबा. नको बोलते. असं वाटतं ऐकायला भाऊजींच्या मांडीला बेंड नको ना ते. अहो भाऊजी 4 चौघ नाही, आपलीच माणसं आहेत भाऊजी. तरी पण थांबा. काय करायचं मी काय काय बोलतो, आपले कुठे मेडिकल आहे काय? चल भाई, मेडिकल आहे ना, लवकर मेडिकल आहे. चल चल बस. अरे बाबा. अरे हँडलच नाही, हँडल कुठे? अरे ए भावा ए सांगतो विली मारशील. काय काय मेडिकलला काय आणायला जाणार आहे? डोल्यात बघ डोल्यात काय आणायला काय इकडे पमे डोळ्यात नको पकडू. हा बसला म्हणून बसलो मी. नेहमी तो बसल्यावर बसतोस तू भाऊजी काय हवंय अरे काय? काय नाही कशाला मेडिकल वगैरे 4 चौघात होणार सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नको ना हा, ते. आपले आहेत सगळे आपले काय हवंय काय हे पाहिजे होतं. दुःखशामक पट्टी येते ना ती बोका बोकाची पट्टी हा. बोका बोकाची पण हरकत नाही, ते होईल उद्यापर्यंत. काय नाही भाऊजी आता ए भाऊजी ए थांब गट्टूला फोन लाव. ए नको रे, फोन बिन नका करू. कशाला? गट्टूचं मेडिकल आहे अरे पण काय सांगणार भाऊजींच्या मांडीला बेंड आला नका ना. ऐका पण ना आपला खाच्यातला आहे अरे खाच्या अरे पम्या त्याचे मेडिकल बंद असणार ना आता. अशी वाजवू काय? काय अरे गट्टू मेडिकलचे माग नाही का राहतो, तो मागणं आत जाईल आणि पट्टी आणून येईल लगेच. तुला फोन. काय पण मी तेच सांगतोय. नाही भाऊजी भाऊजी, तुमची मांडी आता आमची मांडी आहे. थांबा तुम्ही. ए पम्या, हा गट्टे फोन नाही उचलीत यार. सोट्याला फोन लाव. सोट्याला. ऐका ना ही ऐका ही मला नावं अजिबात नाव गट्टू सोट्या हे नका रे. या नावाच्या लोकांना का फोन करतात नका ते. ऐका डॉक्टरकडे जाईन मी उद्या. सोट्या काय करतोय? माशाने गेला होतास? आता मजा आहे तुमची. पाऊस नाही सुरू झाला नी चटणी. उद्याचा बोल ना उद्याचा बोल तुझ्या ना मारली बोवा त्याच्या मारली अरे पम्या, उद्याचा बोल. अरे एक खुद्यान फोन केला तर बुवा त्यानं कायनो बायनो सांगितलं तर माणूस की ऐका नको. अरे बाबा इथे माणुसकीला उभेलू आलाय तू काय करतोस आहे? हो ऐक सोट्या काय ऐक. बाबा हे ना तू ऐक सगळं बाजूला ठेव. ऐक काय झालं माहितीये, 4 चौघात सांगण्यासारखं नाही, कारण मुंबईचा माणूस आहे, त्याला awkward होता. हा तेच बोलतो. ऐका आपलं मँडी आहे ना, मँडी. हा त्याच्या भाऊजीच्या मांडीला बेंड आलं. उभला हा मांडीला सोट्या. अरे नव ऐक सोट्या ऐक. हा मांडीवर हा मांडीला उभाला आलाय तर त्यानं ती ह्याची 1 मिनिट थांब. ऐका ना नको ना. आधी पट्टी. मांडी सांगायला लाज वाटतं, तू वेगळं समजतोय. कसली पट्टी हवी? दुःखशामक ऐकलीस हा? हो भाऊजीचा आवाज होता. वेदना पोचल्या काय? हा नो ऐक